मी ज्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं, डॉक्टर बाहेर येतात आणि बाहेर येऊन ते सांगतात, की मिसेस चांदेकर यांच्याकडे आता फक्त अर्धा तास उरलेला आहे. तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता. हे ऐकल्यानंतर संगीताच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला चक्कर येते. ती म्हणते, की "अगं, काजल डॉक्टरांना सांग ना, माझी कला अशी आम्हाला सोडून जाऊ शकत नाही." घरामध्ये सगळीकडे भावुकतेचं वातावरण असतं आणि अद्वैतला हा धक्का सहनच होत नसतो. तो तिथे साईडला दुःखात उभा राहिलेला असतो आणि आता आपण पाहत आहोत, की संगीता आणि दिनकरराव हे सुद्धा खूप रडत असतात. कला शेवटच्या भेटीची वाट पाहत असते. अद्वैत चांदेकर जसा आतमध्ये येतो, तसं कलाला बरं वाटतं आणि ती त्याचा हात तिच्या हातामध्ये घेते आणि तिला असं वाटतं, की तिने लिहून दिलेली चिठ्ठी म्हणजे रोहिणीचं सत्य आता अद्वैतला समजेल. परंतु त्या चिठ्ठीमध्ये असं असतं, की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. अद्वैतसुद्धा तिला बोलून दाखवतो, की खरे मी सुद्धा तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तू मला असं सोडून नाही जाऊ शकत.